नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे परत एकदा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, पहिल्या भागात जागृतेश्वर मंदिराची आपण दृश्य दाखवली होती. जागृतेश्वर मंदिर कसं आहे, आतमधला भाग कसा आहे, त्याचं गर्भगृह कसं आहे, त्याचं सभागृह कसं आहे, हे पहिल्या भागात आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण फेरफटका मारणार आहोत आजूबाजूच्या मंदिर परिसरात. अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असा हा परिसर आहे. आपण पाहू शकता सुंदर असा हा परिसर. सुंदर अशा या मंदिर परिसरात सुंदर असे हे टुमदार, तसेच आजूबाजूचा छोटी छोटी मंदिर असलेला हा परिसर आहे. मित्रांनो, पाहू शकता एक सुंदर असं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बाजूलाच मर्याई आणि शीतलादेवी यांचं टुमदार असं छोटंसं मंदिर. त्यानंतर आपण फेरफटका मारतोय आजूबाजूच्या परिसरात. सुंदर अशा बागा बनवल्या आहेत, सुंदर असे बगीचे बनवले आहेत, विविध प्रकारची फुलझाडं लावली आहेत. आणि आत्ता आपण पाहणार आहोत मारुतीरायांचं मंदिर. पूर्वी पत्र्याचं असं बनवलेलं मंदिर होतं, पण आत्ता त्याचा जीर्णोद्धार करण्यात येतोय. सुंदर आणि टुमदार असं नव्यानं बांधण्यात येणार आहे, नव्याने जीर्णोद्धार करण्यात येणारं मारुतीरायाचं मंदिर आपण पाहू शकता. मोठ्या शेळेवरती बनवण्यात आलेली ही मारुतीरायाची मूर्ती आणि त्याच्या शेजारी असलेली पंचधातूपासून बनवलेली मूर्ती. सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर. या परिसरात सुंदर अशा विविध मंदिराचा समूह आपण पाहू शकता. जागृतेश्वर मंदिराचा अवाढव्य भला मोठा आकाशाला भिडणारा हा कळस आणि त्यावर फडकणारा पताका. त्यानंतर आपण जाणार आहोत शेजारीच असलेलं, मंदिराच्या समोर असलेलं हे दत्त मंदिर. श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा यांच्या सुंदर अशा मूर्त्या येथे या दत्त मंदिरात आहेत. समोरचा हा नजारा आपण पाहू शकता. दत्त मंदिरातून समोरील जागृतेश्वर मंदिराचा हा नजारा. मित्रांनो, या मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश करता, मंदिर परिसरात जेव्हा प्रवेश करता, तेव्हा पाय आपले मागे हटत नाहीत. इथून निघून जावं असं वाटत नाही, कारण नयनरम्य असा परिसर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला असा हा परिसर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे मंदिर आहे. सुंदर आणि उंच असा मंदिराचा कळस आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक असलेला हा झेंडा. खरंच मित्रांनो, जर तुम्ही वाशी परिसरात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर अशा मंदिरात आल्याचा भास होईल, तुम्हाला जाणीव होईल. मित्रांनो, आजच्या भागात आता येथेच थांबूया. परत भेटूया नवीन भागामध्ये.
तोपर्यंत धन्यवाद. मुंबई पनवेल जो हायवे आहे त्यापासून जवळच वसलेलं असं हे मंदिर आहे. या परिसरात तुम्ही आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असा हा परिसर आणि या परिसराची आता मी रजा घेत या परिसराला निरोप देत तुमची ही रजा घेतोय. मित्रांनी परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मंदिर परिसराचा निरोप घेत आहोत. मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि ओढ कोकणातील मातीची हे चॅनल पाहायला विसरू नका. तुम्हीही पहा आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाहायला द्या. हे चॅनल पाहायला सांगा. धन्यवाद.